सत्तेत आहे त्याच्याकडूनच आपले हक्क मागता येतील, जो सत्तेत नाही त्याच्याकडून कसे काय तुम्ही हक्क मागा? पुन्हा जवळ जाल तुम्ही तुमची दाद मागायला? तुमचे समस्यांचे निराकरण कुणाकडून करून घ्या? ज्यांना आपण गादीवर बसवलं, ज्यांना आपण सत्ता दिली, त्यांच्याकडून न्याय नाही मागणार तर मग कुणाकडून मागायच्या? शेतकऱ्यांच्या नशिबात कायम दरिद्री आहे. 2000 साली जी वस्तू 1000 रुपयाला विकत होती शेतकऱ्याची, ती आता 800 ला विकली जाते आहे. आणि ज्या नोकरदारचा पगार 10,000 रुपये होता, त्याची पगार आता 1 लाखाच्या वरती आहे. हे दिसतं सगळ्या लोकांना, पण बोलायला कोणी तयार नाही. कधीपर्यंत असं जगायचं? शेतकऱ्यांना पण जीव आहे, शेतकऱ्यांना पण मुलं बाळ आहेत, त्यांना मोठं करायचंय, चांगला शाळेत पाठवायचं आहे, त्यांना पण गाडी घ्यायची आहे, त्यांना पण घर बांधायचे आहे. का फक्त तुमच्या नशिबात आहे? जो सत्तेत नसला त्याला शेतकरी आठवतो, आणि सत्तेत आले की त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. निवडणुकांच्या प्रचारांमध्ये, रॅलींमध्ये घोषणा करायची, पण ज्या गोष्टीची गरज आहे ती का देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना गरज आहे त्याच्या मालाला हमी भावाची. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्या मालाला हमी भाव भेटला ना, तुम्हाला यांची काही गरज नाही ना. तुम्हाला पिकासाठी कर्ज काढायची गरज आहे ना कशाची गरज आहे. तुम्हाला हे साधं गणित कसं समजत नाही ते मला समजत नाही. 4 महिने आपण शेतात कष्ट करतो, एका दाण्याचे 100 दाणे करतो, पण त्याला भाव का नाही? हा प्रश्न तुम्ही सरकारमध्ये असलेल्या लोकांना का विचारत नाही? का त्यांची चाटुगिरी करतात? मला सरकारशी काही घेणं नाही, ते कुणाचंही असो. मला फक्त न्याय पाहिजे शेतकऱ्यांसाठी. मी फक्त रील बनवण्यापुरता मर्यादित नाही आहे. मी एक शेतकरी आहे आणि मला रील स्टार बिलकुल बनायचे नाही. कारण पैसे कमावायचे असते मला तर मी कोणत्याही पद्धतीने कमवू शकलो असतो. फक्त शेतकऱ्यांसाठी तळमळ आहे. मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे एवढे हाल बघितले जात नाही. त्याच्यामुळे माझा हा प्रयत्न आहे तुमचे डोळे उघडण्याचा. कधीपर्यंत लढायचं? प्रत्येक गोष्टीला मर्यादा राहते, ती मर्यादा आता संपली आहे.